Hello students, in today's lecture we are going to discuss about the remaining stages of fertilization. So what we have seen so far, आत्तापर्यंत आपण जेवढ्या काही फर्टिलायझेशनच्या स्टेप्स पाहिल्या होत्या, सो याच्यामध्ये आपण त्यांना काही सब फेजेसमध्ये सुद्धा डिवाइड केलं होतं, जेणेकरून आपल्याला फर्टिलायझेशन ही प्रोसेस स्लोली आणि सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये समजायला मदत होईल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आज परत एकदा ह्या ज्या काही स्टेप्स होत्या जे याच्या अगोदर पाहिल्यात आणि जे इथून पुढेही पाहणार आहोत त्यांची आपण एक लिस्ट तयार करूयात. सो काय काय स्टेप्स होत्या, लेट स्टार्ट विथ दिस. सो फर्स्ट वन इट इज अप्रोच ऑफ sperms towards egg, right? सर्वात पहिली स्टेप्स होती आपली अप्रोच ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. द सेकंड स्टेप इट इज फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन, ठीक है, और इट इज ऑल्सो नोन एज कंपैटिबिलिटी रिएक्शन. थर्ड वन इज acrosome reaction, or we can say the release of sperm lysine. So here I'll mention release of sperm lysine. Next one, cone formation, or it is also known as, आता बघा इथे काय झालं होतं, जेव्हा ते जाऊन तिथे टच झाले, स्पर्म लायसिन रिलीज झाले आणि मग मात्र त्याच्यानंतर तिथे एक कोन फॉर्मेशन तयार होतो, त्याला म्हटलं जातं रिसेप्शन कोन फॉर्मेशन. रिसेप्शन कोन फॉर्मेशन. देन फर्दर स्टार्ट of meiosis 2. Next one is cortical reaction on, or it is also known as formation of fertilization membrane. Formation of fertilization membrane. And the last step which comes under this fertilization, which is fusion of gametic nuclei. But काय काय आहेत ह्या सगळ्यांना आपण वन बाय वन पाहणार आहोत. याच्यापैकी आपण काय काय पाहिले होते. इन आवर लास्ट लेक्चर वी हॅव सीन अप्रोच ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. अंडर दॅट वी हॅव सीन कॅपॅसिटेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, आणि याच्यावरती क्वेश्चन ठरलेला असतो, येतात त्याच्यावरती बेसिकली, किंवा तुम्ही आता MCQ मध्ये पाहिले असतील. द सेकंड फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन. ह्याच्यामध्ये अप्रोच केला म्हणजे आपल्याला ही गोष्ट तर कळाली, मेल जर्म सेल असतील किंवा जे मेल गॅमिट आहेत आणि फिमेल गॅमिट आहेत, हे फ्यूज होण्यासाठी पहिल्यांदा त्यांना काय करावं लागेल, ट्रॅव्हल करावं लागेल. सो दॅट मेल स्पर्म इज गेट डिपॉझिटेड ॲट दी वजायना किंवा इनसाइड द वजायनल रिजन आले ते. सो हे तिथपर्यंत पोहोचण्याची जी पहिली स्टेप होती, इट इज सिम्पली अप्रोच. अप्रोच दॅट मीन्स दे आर मूव्हिंग टुवर्ड्स द एग. मग हे होत असताना याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट जी टर्म पाहिली ती होती कॅपॅसिटेशन. नाव व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटेशन? कॅपॅसिटेशन मीन्स कॅपॅसिटी ऑफ दॅट स्पर्म. मग आता स्पर्ममध्ये कसली कॅपॅसिटीची रिक्वायरमेंट आहे? दॅट स्पर्म अटेन्स द फंक्शनल मॅच्युरिटी इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. फार महत्त्वाचा, जेव्हा हे स्पर्म फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये एंटर करतील तेव्हा ह्या स्पर्ममध्ये अशी एक ॲबिलिटी येते, अशी एक कॅपॅसिटी येते आणि ते अजून मॅच्युअर होतात. इन शॉर्ट, दे आर रेडी
to penetrate the various layers which are present around the ovum. ओवमच्या अवतीभोवती जे काही आपण एक 3 to 4 कवरिंग किंवा मेम्ब्रेन पाहिले होते त्यांना 1 by 1 पेनिट्रेट करून जाण्यासाठी ॲक्रोसोम फॉर्म होऊन ते ॲक्च्युली ॲक्रोसोमची रिएक्शन होऊन एन्झाईम रिलीज करण्यासाठी सो त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आली पाहिजे. आणि ही केव्हा येते किंवा फास्टर रेटवरती ते स्पर्म केव्हा मूव्ह करणार, वेन दॅट स्पर्म एंटर्स इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. इथपर्यंत सगळी प्रिपरेशन झाली. आता मग ते जे स्पर्म आहेत त्यांनी आयडेंटिफाय कसं करायचं की हा ओवम आहे आणि यालाच जाऊन आपल्याला पेनिट्रेट करायचं आहे. दॅट वी नो द स्ट्रक्चर ऑफ ओवम इट इज नियर अबाउट स्पेरिकल ऑर राऊंड अशा फॉर्ममध्ये आपल्याला दिसतं. पण हे स्पर्मला पण माहिती असलं पाहिजे की हे जे काही समोर राऊंड किंवा स्पेरिकल स्ट्रक्चर दिसतोय हाच ओवम आहे, हेच आपलं टार्गेट आहे आणि त्याला जाऊन आपल्याला फ्यूज करायचं आहे. सो हे त्या दोघांमधलं जे काही गॅमेट आयडेंटिफिकेशन, याला नाव काय काय दिलं होतं आपण. एक तर आपण सांगितलं होतं फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन, ट्रू. सेकंड आपण असं सांगितलं होतं कंपॅटिबिलिटी रिएक्शन, म्हणजे दोन्हीही एकमेकांसाठी कंपॅटिबल आहेत की नाही, राईट. आता बऱ्याच वेळेला काय एग रेडी आहे, स्पर्म येतील तेव्हा ते सुद्धा रेडी असले पाहिजेत, म्हणजे ते कॅपॅसिटेशन त्यांचं जे काय आहे ते कंप्लीट असलं पाहिजे. मीन्स वॉट की दोघांची सुद्धा कंपॅटिबिलिटी एकमेकांच्या अकॉर्डिंग आहेत की नाहीत, ती रिएक्शन म्हणजे ही. आता ॲक्च्युली दॅट फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग इट डज नॉट शो एनी काइंड ऑफ रिएक्शन बट दॅर इज अ सिक्रीशन ऑफ सम केमिकल्स. मीन्स वॉट सिक्रीशन ऑफ दिस फर्टिलायझिंग इज बाय ओवम. जी एक सेल असते ती काय करते, काही सिक्रीशन सिक्रेट करायला स्टार्ट करते, ते सिक्रीशन असतात फर्टिलायझिंग. आणि जे स्पर्म असतात ते त्यांच्या अकॉर्डिंगली अँटी फर्टिलायझिंग. आता इथे पहा अँटीजन अँटीबॉडी यांचं एक इंटरॅक्शन आपल्याला गेलं होतं किंवा आता ह्या वर्षी पण येणार आहे आपल्याला इम्युनॉलॉजीच्या चॅप्टरमध्ये. अँड आपण एक एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स पाहिलं लास्ट लेक्चरमध्ये, आपण याच्याबद्दल पाहिलं होतं. सो आता परत एकदा आपण त्याला थोडंसं रिवाईज करतोय जेणेकरून हे आपले स्टेप्स क्लिअर होतील. सो जसं फर्टिलायझिंग असेल त्याच्या अकॉर्डिंग अँटी फर्टिलायझिंग रिलीज केला जातो आणि ह्या दोघांची कंपॅटिबिलिटी, हा एवढा सगळा उद्योग कशासाठी, तर मेल आणि फिमेल गॅमेट ह्या गॅमेटचं एक्झॅक्ट आयडेंटिफिकेशन. सो गॅमेट आयडेंटिफिकेशन अँड फॉर दॅट पर्पज इन फर्टिलायझेशन देर इज द सेकंड सबस्टेज. नेक्स्ट, रिलीज ऑफ स्पर्म लायसिन. वन्स दॅट स्पर्म सेल attains their mature functionality or the functional maturity, that means they are ready for their acrosomal reaction. म्हणजे काय, जेव्हा ते स्पर्म मॅच्युअर होतील, जेव्हा त्या स्पर्मला आपण पाहिलं होतं ना त्यांच्या भोवती किंवा त्या ॲक्रोसोमच्या लेअरच्या वरती स्टिरॉल असतील, ग्लायकोप्रोटीन्स असेल, ते निघून गेले. आता ॲक्रोसोमची जी लेअर होती हे आठवत असेल तुम्हाला आणि आपण हे थोडंसं डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये सुद्धा दाखवायचा प्रयत्न केला होता. आता हे आपण अगेन रफ स्पर्मचं स्ट्रक्चर कन्सिडर करतोय, आपण हे असं दाखवतोय. इथे आपण असं सांगितलं होतं की हा जो वरचा लेयर असतो ह्या वरच्या लेयरवरती काही सबस्टन्स प्रेझेंट असतात. दॅट सबस्टन्स आर जनरली नोन ॲज स्टिरॉल्स ऑर ग्लायकोप्रोटीन्स. मग काय करावं लागेल, आता वरती मात्र हार्ड कवरिंग आहे. अनलेस अँटिल हे कवरिंग परमिएबल बनत नाही तोपर्यंत ह्या रिजनमध्ये प्रेझेंट असणारा हा जो काही ॲक्रोसोम असेल त्याला रिलीज व्हायला जागाच नाही आहे. इन शॉर्ट, जर हा डोअर बंद असेल तर आपण बाहेर जाऊ शकतो का, नाही. मग त्याच्यासाठी काय असलं पाहिजे, त्याची ओपनिंग. तसंच काहीसं जेव्हा हे जे सबस्टन्स आहेत इथे प्रेझेंट असणारे कुठे प्रेझेंट आहेत, ॲक्रोसोमच्या मेम्ब्रेनवरती. मग हे जेव्हा निघून जातील, हे निघून गेल्यानंतर आता मात्र काय होईल, हे थोडेसे वीकही बनतो. हा जो मेम्ब्रेन आहे हा वीक बनतो आणि शिवाय हे इथे परमिएबल झाले, म्हणजे इथून मात्र बाहेर जाण्यासाठी अशा टाईपमध्ये पोअर फॉर्मेशन, आता एक्झॅक्ट पोअर फॉर्मेशन नाही म्हणणार पण हा तो जो काही मेम्ब्रेन असतो हा ॲक्रोसोम मेम्ब्रेन हा वीक होतो. आणि हे असं कुठे होते, हे असं सगळं होते आपण इथे पाहिलं होतं कॅपॅसिटेशनमध्ये. झाल्यानंतर ॲक्रोसोम काय करणार आहेत, त्यांच्यामधले जे काही वेगवेगळे एन्झाईम आहेत त्यांना रिलीज करतात. 3 टाईपचे एन्झाईम पाहिले होते आपण, ते रिवाईज करूयात. पहिला एन्झाईम सांगितला होता आपण, तो होता आपला म्हणजे सर्वात बाहेर कोण होता, कोरोना रेडिएटा ह्यांना पेनिट्रेट करणारा. सो कोरोना पेनिट्रेटिंग ऑर डायजेस्टिव्ह एन्झाईम पहिला नावातच सांगितलं आहे. सो कुणाला तो डायजेस्ट करेल किंवा पेनिट्रेट करेल, सर्वात आउटर मोस्ट लेअरला जिथे ह्या सर्व रेडियली अरेंज्ड फॉर्ममध्ये कोरोना रेडिएटेड सेल्स
दिसल्या होत्या. सेकंड होता हायल्युरोनिडेज, आणि हा हायल्युरोनिडेज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डायजेशन ऑफ हायल्युरोनिक ॲसिड. मग हे हायल्युरोनिक ॲसिड कुठे होतं? सपोज हा होता आपला एग सेल म्हणजे ओव्हम, मॅच्युअर वन कंप्लीट कन्सिडर करूयात. इथे त्यांच्या भोवती आपल्याला हे अशा फॉर्ममध्ये, पण ॲक्च्युली तिथे डिरेक्टली जाता येत नाही आपल्याला. आपण वेगवेगळे लेअरिंग कन्सिडर केले होते. सो ॲज पर दॅट व्हेरियस लेअर आता हे परत पुढे आपल्याला ॲक्च्युली याचा यूज करायचा आहे. जेवढे मल्टिपल टाइम्स ह्या डायग्राम सारख्या आयदर आपण ड्रॉ करू किंवा पाहू किंवा अजून वेगळ्या पद्धतीने जेव्हा लर्न करू तेव्हा इच अँड एव्हरी टॉपिक आपल्याला क्लिअर होतात. मी इथे फक्त ओवमचे 3 वेगवेगळे लेअर दाखवायचा प्रयत्न करते. सर्वात इनरमोस्ट असणारे तो असणारे व्हाइटलाइन मेम्ब्रेन, हे रिव्हिजन आहे आपलं. सेकंड, आता ह्या मेम्ब्रेनमध्ये आणि हा जो काही हा मधला बल्ज पार्ट आहे हा असतो झोना पेल्युसिडा, ZP. The space in between the vitelline membrane and zona pellucida, it is known as, ही मधली it is known as pre-vitelline membrane. आता थोडंसं शॉर्टकट वापरतो आपण. And the outermost, असे हे सगळीकडे प्रेझेंट आहेत, राईट. हे असे सगळीकडे, ह्यांना काय नाव देऊयात आपण? करोना रेडिएटा. म्हणजे आपल्याला लेअर कळाले. These corona radiata cells, they are get glued with the help of some substance to each other. ह्या ज्या सेल आहेत त्या काय झाल्या, त्या काहीतरी असं एक सबस्टन्स आहे की जे ग्ल्यूप्रमाणे काम करतं, म्हणजे जो चिकट किंवा आपण चिटकवणारा पदार्थ असो तसे, आणि म्हणजेच ह्यांनी सगळ्यांना होल्ड करून ठेवले. आणि हा सबस्टन्स म्हणजे असतो हायल्युरॉनिक ॲसिड. मग ह्या हायल्युरॉनिक ॲसिडला डायजेस्ट करायला दुसरं एन्झाईम काम करतं, नावानुसार लक्षात ठेवणं सोपं आहे, हायल्युरोनिडेज. तिसरा जो होता तो होता, आता पहा याचं काम झालं, कोरोना रेडिएटरचं झाला, पहिलं एन्झाईम तिथे वापरलं, त्याच्यानंतर हे हायल्युरोनिक ॲसिड होतं त्याला डायजेस्ट झालं. आता येऊयात आपला जो झोना पेल्युसिडा आहे तो. झोना पेल्युसिडाला जर डायजेस्ट करायचं असेल, त्या लेअरला पेनिट्रेट करायचं असेल, पेनिट्रेट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पेनिट्रेट करून किंवा आतमध्ये पास होणे असं ह्या फॉर्ममध्ये. सो झोना पेल्युसिडासाठी थर्ड असणार आहे, त्याचं नाव आहे झोना लायसिन. हे 3 ओके, आपण इथपर्यंत आलो. हे असं झाल्यानंतर आता हा स्पर्म कुठे जाऊन पोचला आहे? हा स्पर्म जो आहे तो जो प्री व्हाइटलाइन स्पेस प्रेझेंट असते तिथपर्यंत जाऊन पोचला आहे. आता तो जाऊन टच होणार आहे ह्या व्हाइटलाइन मेम्ब्रेनला. मग हे होत असताना तिथे एक कोन फॉर्मेशन होतं. कोण करतं हा कोन फॉर्म? ही जी काही व्हाइटलाइन मेम्ब्रेन आहे ती काहीशी अशा पद्धतीने इथे असा कोन तयार करते. शेपसुद्धा कसा आहे त्याचा, कोनिकल फॉर्ममध्ये. सो ह्या स्टेपला नाव पडलं रिसेप्शन कोन फॉर्मेशन. रिसेप्शन रिसीव्ह करतायत एग सेल, ओवम सेल कुणाला वेलकम करणारे? स्पर्म सेलला. मग इथून जर आपण इथे असं कन्सिडर केलं तर हा आपण असं समजूयात की हा आहे स्पर्म, ठीक आहे. मग आता बरोबर काय झालं, त्याच्या डोक्यावरती इथे काय होता, हा ॲक्रोसोम होता. ॲक्रोसोमने काय केलं, त्याची ॲक्शन केली. केल्यानंतर हा पार्ट मात्र आता काय झाला, स्पर्मचा पूर्णपणे निघून गेला. म्हणजे आता कसं झालं आहे स्पर्म अशा पद्धतीने. सो बरोबर त्याला कोन फॉर्म करून आता इथे यांना आतमध्ये एंटर देण्यासाठी स्पेसिफिक साईट प्रोव्हाइड करून देतात. आणि ही साईट एगची व्हाइटलाइन मेम्ब्रेन असा एक कोन फॉर्म करून देते, जेणेकरून बरोबर स्पर्म त्या कोनच्या ठिकाणी काय होतात, अटॅच होतात. हे समजतंय कोन फॉर्मेशन. हे एवढे सगळं का आहे की स्टेप बाय स्टेप जेवढे काही 200 to 400 मिलियन्स ऑफ स्पर्म आहेत, दे आर गेट स्क्रीन, म्हणजे त्यांचं स्क्रीनिंग होत जातं. एवढे सगळेच्या सगळे येऊन पेनिट्रेट तर होणारही नाही आहेत. मग त्यांची सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे, सर्वात पहिल्यांदा आले त्याच्यापैकी फक्त 100 जे होते ते फेलोपियन ट्यूबपर्यंत जाऊन पोचले. त्याच्यानंतर पुढे इथे पाहिलं होतं फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन, इथपर्यंत एक 100 आले. ह्या रिएक्शनच्या वेळेला एक 10 to 15च राहिले. देन अजून जसजसे पुढे जातील तसतसे यांचे नंबर हे रिड्यूस्ड होत जात आहेत. आणि प्रत्येक स्टेपपर्यंत जाईपर्यंत तिथे जे 10 to 15 राहिले, आता त्यांच्यामध्ये रेस आहे की कोण फर्स्ट जाऊन त्या ओवमला पेनिट्रेट करेल किंवा फ्यूज करेल.
सो हा इथे तयार झाला होता कोन फॉर्मेशन. सो आपण इथपर्यंत येऊन पोचलो होतो, रिसेप्शन, कोन फॉर्मेशन, राईट. येस, आपण हे पाहिले होते फर्स्ट लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर दुसरा आपला आजचा हा फर्टिलायझेशन 3 टॉपिक चालू आहे. फर्स्टमध्ये आपण याला अगदी डिटेलमध्ये कन्सिडर केलं होतं, फर्टिलायझेशनचं मेकॅनिझम, टेक्स्टबुकमधले 3 पॉईंट. देन आपण ह्या सर्व 7 पॉईंट्सला एकदा रफली समजून घ्यायचा प्रयत्न केला. देन पुढच्या फर्टिलायझेशन 2मध्ये आपण 1, 2, 3 ह्या 3 स्टेप्सबद्दल बोललो. आणि आज आपण बोलणार आहोत स्टार्ट ऑफ मिओसिस 2. आता गंमत अशी आहे की स्पर्मचा ॲप्रोच झाला, ॲप्रोच ऑफ स्पर्म म्हणजे स्पर्म आले ते एकपर्यंत चालले पोचत आहेत. दुसरं, दोन्ही गॅमेट्सनी एकमेकांना आयडेंटिफाय केलं. ओवमने फर्टिलायझिन रिलीज केला, स्पर्मनी अँटी फर्टिलायझिन. सो त्यांच्यापासून स्पर्मोफिलिक साईट तयार झाले आणि तिथे बरोबर एक 10 to 15 स्पर्म राहिले. म्हणजे आता एकूण एगच्या कॉन्टॅक्टमध्ये नंबर ऑफ स्पर्म किती, नियर अबाउट 10 to 15, 10 ते 15 एवढे स्पर्म राहिले. त्याच्यानंतर त्या स्पर्मने ॲक्टिव्हिटी करायला सुद्धा सुरुवात केली. वरचा जो लायसिन होता म्हणजेच ॲक्रोसोम पार्ट होता त्याच्यामध्ये जेवढे काही हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतील किंवा आपण जी लिस्ट पाहिली 1, 2, 3 हे 3 एन्झाईम ह्यांनी त्यांचं काम केलं. लायसिन म्हणजे ह्या एन्झाईमचं काम संपलं. आता मेम्ब्रेनने कोन फॉर्म केला आणि त्याला फ्यूज करायला साईट प्रोव्हाइड करून दिली. इथपर्यंत आलं. पण आता हा आतमध्ये येणार आहे, फ्यूज होणार आहे. पण तोपर्यंत हा एग, ज्याला आपण एग म्हणतोय, तो ॲक्च्युली एग आहे का, नाही. मीन्स वॉट एव्हर till now we are talking about this ovum is not mature yet. मग हा कोण आहे, हा आहे आपला, इट्स अ सेकंडरी oocyte. हा कोण आहे, हा तर आपला सेकंडरी oocyte आहे. मग हा सेकंडरी oocyteपासून हा कुठे जायला पाहिजे, आपल्याला कोण हवा आहे, स्पर्म कुणाबरोबर येऊन फ्यूज होणार आहे, तर एग सेल बरोबर, म्हणजेच कुणाबरोबर, ओवम. पण आता आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो सेकंडरी oocyte आहे. मग हे प्रोसेस, आता इथून पुढची प्रोसेस ही चालू असताना इथून पुढची सायमल्टेनियसली अजून एक गोष्ट घडते आणि ती आहे, केव्हा घडते हे पहिल्यांदा बोलूयात. ॲज सून ॲज दिस स्पर्म टचेस द व्हायटेलाइन मेम्ब्रेन, मिओसिस 2 गेट स्टार्ट. स्पर्म सेल ह्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला येऊन टच केलं की तिथून पुढे मग 2 गोष्टी किंवा 2 स्टेप एकाच वेळेला चालतात. ती म्हणजे ही जी काही सेकंडरी oocyte होती, दिस सेकंडरी oocyte it starts or continuation with the meiosis 2. मग ह्यांनी काय परफॉर्म केला, दे आर परफॉर्मिंग द मिओसिस 2. आणि हे होत असताना त्यांची पुढची स्टेजसुद्धा चालू व्हायला सुरुवात होते. मग आता आपण पहिल्यांदा हे बघूयात की स्टार्ट ऑफ मिओसिस 2मध्ये काय होतं. आपल्याला हे आठवतं आहे, जेव्हा आपण हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरी पाहिली, ओव्हरीचा सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की प्रायमोडियल फॉलिकल्स होते, प्रायमरी झाले, त्याच्यापैकी काही सेकंडरी झाले, त्याच्यामधला फक्त एक पुढे जाऊन देन टर्शरी फॉलिकल, अँड दॅट टर्शरी फॉलिकल इज गेट डेव्हलप इन टू द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. हे सर्व चेंजेस केव्हा चाललेत, ॲट द एज ऑफ प्युबर्टी. वेन एनी स्पेसिफिक गर्ल हिट्स हर प्युबर्टी, जेव्हा ते त्यांच्या मॅच्युअर फेजमध्ये पोहोचतील तेव्हा त्यांच्या ओव्हरीमध्ये ह्या सर्व चेंजेस चालू आहेत. आणि जर हे सर्व चालू असताना जेव्हा त्यांचा ओव्युलेशनचा डे येईल, म्हणजे ऑन द 14th डे ऑफ सायकल, either we can say the 14th day or sometimes it is 15th day. सो ह्या दिवशी काय झाला, तो जो मॅच्युअर ग्राफियन होता त्याच्यामधला हा पार्ट बाहेर पडला. हा कोण होता, सेकंडरी oocyte. मग आपण काय म्हणतो की एग इज गेट रिलीज्ड फ्रॉम ओव्हरी, बट ॲक्च्युली दॅट इज नॉट एग, इट इज ॲक्च्युली सेकंडरी oocyte. मग आता हा सेकंडरी oocyte आहे, तिथे येऊन कुठे थांबली होती, ती मिओसिस 1 कंप्लीट झाली होती अँड दे गेट अरेस्टेड ॲट मिओसिस 2. अरेस्ट करणं माहिती आपल्याला, अरेस्ट करणं म्हणजे तिथल्या तिथे स्टॉप करणं, त्यांना थांबवणं. मग ही प्रोसेस इथेच थांबली होती. आणि आपल्याला माहिती आहे oogenesisची कंप्लीट प्रोसेस तेव्हाच होईल जेव्हा oocyte म्हणजेच काय की हे जे काय प्रायमरी असेल, प्रायमरी टू सेकंडरी आणि सेकंडरी टू आपल्याला फॉर्म करायचे ooted ऑर ओवम ऑर एग सेल, काहीही आपण ह्याला म्हणू शकतो. If you are able to recall the steps of oogenesis, so in that case, as we have seen, suppose मी आता इथे दाखवायचा प्रयत्न करते, ही सेकंडरी oocyte आहे आपली. ह्या सेकंडरी oocyteच्या आतमधले हे त्यांचे जे जेनेटिक मटेरियल असेल ते,
सेकंडरी ओसाइट आहे इथपर्यंत येऊन थांबलेली आहे म्हणजे मिओसिस 1 झाला. आता राहिला कोणता? मिओसिस 2. सो व्हेन दे परफॉर्म द मिओसिस 2, आता हा मिओसिस 2 आहे, पण ह्यांच्यामध्ये अगेन म्हणजे फर्दर काय मिळणार आहेत आपल्याला? दे आर फॉर्म दी 2 डॉटर सेल्स बट दे आर शोईंग अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत, मी हे परत सांगते कारण जेणेकरून हे सारखं कानावरती पडून आपल्याला थोडंसं क्लिअरली समजायला मदत होईल. जेव्हा आपण मिओसिसबद्दल बोलतो, मिओसिसमध्ये 2 स्टेप्स असतात. एक असते मिओसिस 1 आणि दुसरी असते मिओसिस 2. हे माहिती आपल्याला, राईट? सो मिओसिस 1 पहिला जो पार्ट आपण म्हणूया सपोज तो रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे. 2N पासून आता कुठे जाऊन पोचणार आहेत ते? हॅप्लॉइड म्हणजे N. रिड्यूस झाले, ह्या पार्टमध्ये झाले रिड्यूस. हा संपूर्ण पार्ट आपण 11th सेल डिव्हिजनच्या टॉपिकमध्ये स्टडी केला आहे. आणि मिओसिस 2 म्हणजे हा इक्वेशनलच आहे. इक्वेशनल सेल डिव्हिजन इट इंडिकेट्स द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल. मग ह्याला अजून सिम्पल करून मला जर सांगायचं असेल तर याच्यामध्ये काय झालं? 2N पासून हे फॉर्म झाले N हाफ. And when it again further undergoes the meiosis 2, then there is a formation of haploid 4 gametes. इथे जर पाहिलं तर ह्यांच्यामध्ये जेनेटिक जे काही त्यांचं मटेरियल होतं ते इक्वल फॉर्ममध्ये राहिलं. अजून जर मला सिम्पल वेमध्ये सांगायचं असेल तर इथे 2 सेट ऑफ क्रोमोझोम असेल, इट गेट रिड्यूस्ड म्हणून तर आपण यांना हॅप्लॉइड म्हणतो. हे हाफ सेटमध्ये झाले आणि हे हाफ असेल तर अजून पुढे जाऊन रिड्यूस होतच नाही आहेत, ते काय राहणार आहेत? आहे तसेच राहणार आहेत. सो इथे मात्र आपल्याला ॲज इट इज तसेच हॅप्लॉइड फॉर्ममध्ये दिसले. पण द जेनेटिक मटेरियल फ्रॉम द सेकंडरी oocyte इज गेट डिस्ट्रीब्युटेड इन टू देअर डॉटर सेल्स इक्वली बट देअर इज अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. जेनेटिक मटेरियल एकदम एक्झॅक्ट फॉर्ममध्ये जातं पण सायटोप्लाझमचा जो पार्ट आहे अँड दॅट सायटोप्लाझम आता इथे दाखवलं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल एक लार्ज सेल मिळाली आपल्याला आणि एक स्मॉल सेल. सो आउट ऑफ दॅट दिस स्मॉल सेल इट इज नोन ॲज सेकंड पोलर बॉडी अँड हिअर इट इज ooted और हिअर वी कॅन से इट इज ओव्हम. म्हणजे इथपर्यंत येऊन थांबली होती ओव्युलेशनपर्यंत आणि तिथून पुढची स्टेज केव्हा होणार? जेव्हा फर्टिलायझेशनच्या ह्या फेजला पोहोचतील तेव्हा. म्हणजे अजून एक गोष्ट लक्षात आली, जोपर्यंत फर्टिलायझेशन होत नाही आहे तोपर्यंत फिमेल बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये फक्त आणि फक्त कुठपर्यंत स्टेजेस दिसले आपल्याला? इथपर्यंत दिसल्या. किंवा इकडचा पार्ट आपण म्हणूयात नाही कारण याच्यामध्ये तर काय होतं की स्पर्म ट्रॅव्हल करावे लागतात. बट स्टील ओजेनेसिसमध्ये सुद्धा आपल्याला कंप्लीट ओवम हा प्रोड्यूस झालेला दिसून येत नाही. कुठपर्यंत राहतात ते? सेकंडरी oocyteपर्यंत. सो सेकंडरी oocyte स्टार्ट झालं आहे. म्हणजेच कशासाठी गेले ते? मिओसिस 2. मिओसिस 2ला होतात म्हणजे सेकंडरी oocyteची सेल दाखवली. अनइक्वल सायटोप्लाझमचं डिव्हिजन. मी सायटोप्लाझमच्या डिव्हिजनबद्दल सांगते. सायटोप्लाझम हायर अमाऊंटमध्ये दिसलं म्हणून सेल दिसली लार्ज. सायटोप्लाझम कमी अमाऊंटमध्ये दिसलं म्हणजे सेल झाली स्मॉल. ही स्मॉल सेल म्हणजे सेकंड पोलर बॉडी. पोलर बॉडीवरती सुद्धा विशेष लक्ष द्यायचं, यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतात. फर्स्ट पोलर बॉडी याच्यावरच्या स्टेजमध्ये पाहिली होती, इथे फॉर्म झाली सेकंड पोलर बॉडी. कधी कधी अजून पुढे जाऊन ह्यांचे सुद्धा डिव्हिजन होतात. आत्ता सध्या आपल्याला इथे बोलायचं नाही, अजून गोंधळ वाढेल त्याने. ooted आणि ओवम. आता इथे मात्र हा अशा पद्धतीने जातोय. तुम्हाला लक्षात येत असेल तर आपण प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज हे सगळे फेजेस कंप्लीट व्हावे लागतात ना, तेव्हा जाऊन कंप्लीट त्यांचं सेल डिव्हिजन परफॉर्म होताना दिसेल. सो मेटाफेज इथे आपण होतो मेटाफेजला. आता मेटाफेज ॲक्टिवेट करण्यासाठी काही फॅक्टर असतात अँड दिस मेटाफेज ॲक्टिवेटिंग फॅक्टर दे बिकम्स डीॲक्टिवेटेड. आता हे काय आलं? हे जेव्हा पुढे चालले आहेत सेकंडरी oocyte मिओसिस 2 परफॉर्म करतात, हे पुढे जात असताना म्हणजे प्रोफेज कंप्लीट झाला होता त्यांचा. मेटाफेजला येऊन सपोज ते तिथे अरेस्ट झाले म्हणजे तिथून पुढचे स्टेप्स झाल्या नव्हत्या. मेटाफेजचे जे फॅक्टर असतात जे ॲक्च्युली मेटाफेजला ॲक्टिवेट करण्यासाठी असतात. कशासाठी? कारण जेणेकरून मेटाफेज परफॉर्म व्हावी. त्यांचं काम झालं आहे आता, मग ते डिॲक्टिवेट झाले. मग आता ते कुणाला प्रमोट करतील? दे फर्दर
promotes metaphase then anaphase. So they are promoting the anaphase factor. मग ॲनाफेज फॅक्टरला प्रमोट केल्यानंतर मग मात्र काय परफॉर्म होईल, ॲनाफेज होईल. म्हणजेच काय की जेव्हा हा स्पर्म इथे ओवमच्या व्हायटेलाईन मेम्ब्रेनला टच झाला, साईड बाय साईड मिओसिस 2 स्टार्ट झाली. ही स्टार्ट होतीये म्हणजे सेकंडरी oocyte फर्दर काय करते, डिव्हिजन दाखवते. हे डिव्हिजन इक्वेशनल असतं, पण त्याच्यामध्ये सायटोप्लाझम मात्र हा अनइक्वल फॉर्ममध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळतो 1 एग सेल और ओवम सेल. आणि इथे मिळाली आपल्याला ती होती सेकंड पोलर बॉडी इथपर्यंत. आणि हे तिथपर्यंत येत आहेत म्हणजेच त्यांच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, हे सगळे कंप्लीट होत आहेत. सो मेटाफेजचं काम संपलं तर त्याचे जे फॅक्टर असेल ते शांत बसले, डिॲक्टिव्ह झाले. मग पुढच्या फेजसाठी त्यांचे जे फॅक्टर असेल ते प्रमोट करतील, ते ॲक्टिवेट होतील आणि पुढच्या स्टेजला जातील. आपल्याला एंड रिझल्ट, आपला जो इंटरेस्ट आहे तो आहे ह्या ओवममध्ये. सो आपल्याला कळालं जेव्हा हे इथे येऊन टच होतील, यांचा रोल इतका महत्त्वाचा आहे, मी वारंवार सांगते. ॲज सून ॲज दिस स्पर्म touches the membrane of ovum, so that arrested phase, that means the meiosis 2, it start to begin. आता जाऊयात आपण कॉर्टिकल रिएक्शनला. एका बाजूला हे होतंय मिओसिस 2चं अँड सायमल्टेनियसली देर इज कॉर्टिकल रिॲक्शन स्टार्ट टू परफॉर्म, or we can say there is formation of fertilization membrane. आता हे काय आहे याच्याबद्दल बोलूया आपण. इथे याला ह्याच डायग्रामला कन्सिडर करूया म्हणजे आपल्याला इथे वापरता येईल. हे कळालं आपल्याला सेकंडरी oocyteचं. आता आपण पुढच्या स्टेपकडे चाललो आहे. ओके, आता कॉर्टिकल रिएक्शनसाठी काय आहे तुम्हाला हे आठवतं आहे, जेव्हा आपण स्ट्रक्चर ऑफ ओवम कन्सिडर केला होता. सो द सायटोप्लाझम विच आर प्रेझेंट इन द ओवम इट इज नोन ॲज ooप्लाझम. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट पडले होते आणि ते 2 पार्ट असे होते. एक होता तो होता ओवमच्या पेरिफेरीला प्रेझेंट असणारा सायटोप्लाझम, राईट. हे सगळं कुणाच्या आतमधलं बोलतोय आपण. मी आता सध्या फक्त एग सेल डार्क करते आहे, त्याची व्हायटेलाईन मेम्ब्रेनबद्दल बोलते. व्हायटेलाईन मेम्ब्रेनच्या आतमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. सो हा जो पार्ट होता याला नाव दिलं होतं आपण, इट इज एग कॉर्टेक्स. आणि इनर पार्टमध्ये जे काही प्रेझेंट होते इथे, हे मात्र मग काय असतात, हे होते आपले ooप्लाझम. म्हणजे असंही नाव दिलं होतं आपण त्याला, एक्झोप्लाझम आणि एंडोप्लाझम. आता सध्या कुणाबद्दल बोलायचं आपल्याला, ह्या कॉर्टेक्स रिजनबद्दल. आणि तिथे आपण असं सांगितलं होतं ओवमच्या स्ट्रक्चरमध्ये व्हायटेलाईन मेम्ब्रेनच्या आतमध्ये सायटोप्लाझम 2 पार्टमध्ये डिवाईड झालं. बाहेरच्या बाजूला डेन्स सायटोप्लाझम होतं. दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ ग्रॅन्युल्स. इथे मात्र कोण होते, ग्रॅन्युल्स प्रेझेंट होते. कुठे प्रेझेंट होते, दे आर प्रेझेंट इन द एग कॉर्टेक्स. अँड these granules are known as cortical granules or pigment granules. म्हणजे हे दोन्ही टाईपचे आपल्याला ग्रॅन्युल्स दिसले होते. सो हेअर आय विल मेन्शन दिस कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. आणि आता आपली रिएक्शन म्हणजे पुढची स्टेप कोणती आहे, कॉर्टिकल रिएक्शन. आपली स्टेपसुद्धा तीच आहे. रिएक्शन काय सांगते आपल्याला, इट्स अ कॉर्टिकल रिएक्शन. बरं, आता ही कॉर्टिकल रिएक्शन काय होते. आता बघा, जसा हा एक स्पर्म आला तसेच दुसऱ्या बाजूने अजून असे बरेचसे हे जे स्पर्म सेल आहेत ते पण येतात ना. हा आतमध्ये जेव्हा त्या एग मेम्ब्रेनला टच केलं तेव्हा बाजूला सुद्धा बरेचसे स्पर्म आहेत. मग त्यांचं काय, ते सुद्धा जर एकाच वेळेला आले तर आपल्याला हे तर माहिती आहे ओवम, त्याच्याकडे एक सेट ऑफ क्रोमोझोम आहे. इथे आता आपण पाहिला ओवम फॉर्म झाला, हा हॅप्लॉइड असतो. एकाच वेळेला जर सपोज 2 स्पर्म आले मग ते 2 हॅप्लॉइड आणि हा ऑलरेडी एक हॅप्लॉइड, असे 3 हॅप्लॉइड मिळून आपल्याला ट्रायप्लॉइड मिळतील. आणि ही मात्र प्लॉइडी कधीही अशी आपल्याला बेबीजमध्ये दिसत नाही. जनरली जे न्यू बॉर्न होतात किंवा जे काही ऑफस्प्रिंग असतात त्यांच्यामध्ये आपल्याला 2 सेट ऑफ क्रोमोझोम दिसतात. ह्युमन बिंगबद्दल जर बोलायचं असेल तर आपल्याला 23 पेअर ऑफ क्रोमोझोम्स दिसतात. 1 पेअर ऑफ क्रोमोझोम और द 1 सेट ऑफ क्रोमोझोम इट ऑलवेज कम्स फ्रॉम
मॅटर्नल गॅमिट अँड 1 कम्स फ्रॉम युअर पॅटर्नल गॅमिट. मग फक्त 2 असले पाहिजेत. मग व्हॉट अबाउट द रेस्ट ऑफ द स्पर्म? एकाने एंट्री केली, मग बाकीचे पण स्पर्म आले तर काय होऊ शकतात? एकापेक्षा जास्त स्पर्म फ्यूज होऊ नये म्हणून तर ही स्टेज आहे आपली. कोणती आहे ती? कॉर्टिकल रिएक्शन. मग आता याच्यामध्ये नक्की होतं आहे काय याला समजून घेऊयात. आता हा पार्ट आपल्याला समजला आहे, इथेच आपण पुढचा पार्ट पाहूयात. आता मी फक्त ही जी काही एग मेम्ब्रेन आहे हिला दाखवायचा प्रयत्न करते. ही एग मेम्ब्रेन म्हणजे कोण आहे? व्हायटलाईन मेम्ब्रेन. आपण फक्त इनरमोस्ट जी आहे ना तिला कन्सिडर करूयात. इट इज व्हायटलाईन मेम्ब्रेन. इट्स अ व्हायटलाईन मेम्ब्रेन. आपण काय सांगितलं की याच्या आतमध्ये हे जे सायटोप्लाझम आहे 2 पार्टमध्ये डिवाइड झालं. जे पेरिफेरीला आहे त्याला नाव काय दिलं? कॉर्टेक्स. आतमधला जो होता तो मात्र एंडोप्लाझम किंवा यूप्लाझम. आता आपण कशाबद्दल बोलतो माहिती आहे? सध्या टेम्पररी. सध्या आपण बोलतोय फक्त जो कॉर्टेक्स पार्ट आहे तो. हा मी एगच्या आतमध्ये प्रेझेंट असणारं जे काही सायटोप्लाझम आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. सो ह्याला लेबल करूयात. इट इज एग कॉर्टेक्स. बरं, ह्या कॉर्टेक्स रिजनमध्ये काय दिसतं? दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ पिगमेंट ग्रॅन्युल्स ॲज वेल ॲज द कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. सो हिअर आय एम गोइंग टू शोईंग सम कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. हे कोण आहेत? हे झाले त्यांचे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. आता हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स काय करतायत ह्याला पाहूयात आपण. बरं, आता सपोज इथून ह्या बाजूने काय होतोय? हा जो स्पर्म आहे त्याने ह्याला टच केलंय. आता हा वरचा पार्ट तर नसतो, ठीक आहे. हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला म्हणजे त्याने त्या व्हायटलाईन मेम्ब्रेनला काय केलंय? प्रिक केलंय, पेनिट्रेट केलंय आणि आतमध्ये एंटर करायला स्टार्ट झाले. हे करत असताना मिओसिस 2 स्टार्ट झाला. आतमध्ये मिओसिस 2 चालू आहे आणि साईडला म्हणजे सायमल्टेनियसली. सो ह्या प्रोसेस सायमल्टेनियसली होतात. एकदा का स्पर्मने टच केलं की मिओसिस 2 त्याच्या आतमध्ये त्यांचं पुढचं डिव्हिजन स्टार्ट झालं जिथे थांबले होते तिथे. आणि तिथून पुढे मात्र हा जो कॉर्टिकल रिजन आहे याच्यामध्ये काय होतं? दिस व्हायटलाईन मेम्ब्रेन इट रायझेस अप. म्हणजे सपोज मी इथे परत दाखवते. ही जी मेम्ब्रेन होती इथून हलकीशी अशी वरच्या बाजूने थोडीशी पुढे वाढायला लागते. हा काय होता आपला? त्यांचा बघा, हा होता त्यांचा कॉर्टेक्स रिजन. आणि ह्याच्यामध्ये काय होते? हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. पण जसं की तो स्पर्म त्या मेम्ब्रेनला येऊन टच झाला त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये काय होतं? तीच व्हायटलाईन मेम्ब्रेन इट रायझेस अप. थोडीशी वरती व्हायला स्टार्ट होते. अँड दिस कॉर्टिकल ग्रॅन्युल्स दे आर स्टार्ट टू बाइंड दिस व्हायटलाईन मेम्ब्रेन. ते काय करतात? इथे वरती येतात आणि ते सगळे कुठे बाइंड झाले? ते सगळे जाऊन बाइंड होतात त्या व्हायटलाईन मेम्ब्रेनला. आणि मग होतं काय की जे ग्रॅन्युल कॉर्टिकल ग्रॅन्युल एक्झोप्लाझममध्ये प्रेझेंट होते ह्यांनी काय केलं? व्हायटलाईन मेम्ब्रेन वरती शिफ्ट झाली आणि सर्व ग्रॅन्युल तिथे जाऊन एक त्या ओवमच्या भोवती एक हार्ड कव्हरिंग तयार करतात. आणि हे कव्हरिंग काय करतं की दुसरे म्हणजे जो एक ऑलरेडी आतमध्ये पेनिट्रेट होतोय तो सोडून बाकीच्या संपूर्ण लेअरच्या भोवती असं एक लेअर फॉर्म करतो किंवा मेम्ब्रेन फॉर्म करतो. त्याला म्हटलं जातं फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. फर्टिलायझेशन मेम्ब्रेन कुणी फॉर्म केला? ॲज सून ॲज द व्हायटलाईन मेम्ब्रेन रायझेस अप, द कॉर्टिकल ग्रॅन्युल्स स्टार्ट टू बाइंड दॅट मेम्ब्रेन अँड सो दॅट they are forming one covering around the ovum so that they can prevent the entry of another sperm. मग ह्याच्यामुळे काय झालं? हा जो काही एक एग होता त्याच्या आतमध्ये हा एक सिंगल जो स्पर्म आहे त्यानेच काय केले? आतमध्ये फ्यूज केले. आणि असा फर्टिलायझेशन मेम्ब्रेन सगळीकडे फॉर्म झाल्यामुळे आता मात्र काय होणार आहे? दे प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ अनदर स्पर्म. Means the significance of this stage is काय importance आहे? To avoid polyembryony
काय करायचं होतं आपल्याला, पॉली एम्ब्रियॉनी, पॉली म्हणजे मेनी आणि एम्ब्रियोज तर आपल्याला माहिती आहे, वन मेल गॅमेट, female gamete, when they get fused, then there is a formation of diploid zygote, and over the period of time that zygote is get developed into the embryo. एकापेक्षा जास्त एम्ब्रियो डेव्हलप होऊ नये म्हणून कुणाचं फॉर्मेशन झालं आहे, हे फर्टिलायझेशनचं फॉर्मेशन झालं आहे. आणि आता मात्र काय झालं, सपोज हे असं एक फर्टिलायझेशन मेम्ब्रेन फॉर्म झाला आहे आणि मग पुढचा येणारा जो काही स्पर्म आहे तो जर आला आणि ह्या मेम्ब्रेनला येऊन पेनिट्रेट करायला सुरुवात केली तर मात्र त्याचं पेनिट्रेशन पॉसिबल होत नाही. का बरं ते आतमध्ये येऊन त्यांना पेनिट्रेट करू शकत नाही, कारण आता मात्र अशी फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार झाली आहे ती मात्र कुणालाच, कोणत्याच स्पर्मला त्या एगच्या आतमध्ये एंट्री होऊ देणार नाही. आणि हे ॲक्च्युली एक ॲडव्हान्टेज आहे, त्याच्यामुळे काय करू शकतो, अवॉइड पॉलिएम्ब्रियॉनी. नाव द क्वेश्चन मे गेट आस्क्ड, इन विच स्टेज or by which membrane polyembryony is get avoided. कोणत्या मेम्ब्रेनमुळे पॉलिएम्ब्रियॉनी हे अवॉइड करू शकतो किंवा कोणत्या स्टेजमध्ये पॉलिएम्ब्रियॉनी अवॉइड होते, जेव्हा कॉर्टिकल रिएक्शन परफॉर्म होतात, जेव्हा फर्टिलायझेशन मेम्ब्रेन एकच्या भोवती तयार होते. कशी तयार झाली, जो ऑलरेडी व्हायटेलाइन मेम्ब्रेन होता हा हलकासा वरती गेला, शिफ्ट झाला, जे ह्या एक कॉर्टेक्समध्ये कॉर्टिकल ग्रॅन्युल्स होते, हे सर्व ग्रॅन्युल्स काय झाले, ते जाऊन त्या मेम्ब्रेनला अटॅच झाले. ह्याच्यामुळे काय झालं, पहिल्यांदा नॉर्मल असणारी व्हायटेलाइन मेम्ब्रेन त्याच्यापेक्षा रिजिड असं फर्टिलायझेशन मेम्ब्रेन फॉर्म झाली आणि ते मात्र तिथून नंतर येणाऱ्या कोणत्याही स्पर्मला आतमध्ये एंट्री देत नाहीत. सो दिस इज हाव वी हॅव रीच्ड ॲट दिस स्टेज द कॉर्टिकल रिएक्शन, or it is also known as formation of fertilization reaction. आता जाऊयात आपल्या शेवटच्या फेजला, आणि शेवटची फेज सांगितली आपल्याला फ्युजन ऑफ गॅमेटिक न्यूक्लियाय, नॉट गॅमेट्स. आता मला सांगा, हे जेव्हा फ्यूज होतात आपण सांगतोय, पण ॲक्च्युली होतं आहे काय की स्पर्ममधला फक्त न्यूक्लियस पार्ट हा आतमध्ये रिलीज होणार आहे. सो स्पर्मचा न्यूक्लियस एगमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असणाऱ्या न्यूक्लियस बरोबर फ्युजन होतं आहे. सो ॲक्च्युअली देर इज अ फ्युजन ऑफ गॅमेटिक न्यूक्लियाय. आणि जेव्हा ह्या दोघांचं फ्युजन होतं तेव्हा जे रिलीज झालेले एग असतात त्याला एक टर्म वापरतात, इट इज प्रो न्यूक्लियस. त्यांना काय म्हणणार आपण, प्रो न्यूक्लियस. आणि जेव्हा ह्या दोन गॅमेटच्या न्यूक्लियसचं फ्युजन होऊन एक नवीन आपल्याला जो तयार झालेला दिसतो त्याला म्हटलं जातं सिनकॅरियॉन. सिन म्हणजे दोन आणि कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस, दोघांचे न्यूक्लियस फ्यूज झाले, सो तिथे एक टर्म वापरली जाते सिनकॅरियॉन. याला सुद्धा आपण पाहूयात. बरं, आता आपण कुठे चाललो आहे, आता आपण ह्याला इथेच कन्सिडर करूयात, फ्युजन ऑफ गॅमेटिक न्यूक्लियर. आता काय काय झालं सुरुवातीपासून ना, एक स्पर्म होता तो आला इकडून ॲप्रोच होतोय पहिली स्टेज, इथपर्यंत आल्यानंतर ओळखण्यासाठी काय केलं, ह्यांनी रिलीज केले फर्टिलायझिंग, स्पर्मने रिलीज केलं अँटी फर्टिलायझिंग, त्या दोघांचं आयडेंटिफिकेशन झालं. इथे टच केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की खूप सारे लेयर आहेत, त्या सर्वांना वन बाय वन ब्रेक करून आतमध्ये जायचं आहे. सो ॲक्रोसोम इथे प्रेझेंट असणाऱ्या, त्यांच्या हेड रिजनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ॲक्रोसोमने वेगवेगळे एन्झाईम रिलीज केले. सो पुढची स्टेज रिलीज केल्यानंतर आता मात्र ते कुठे पोहोचलेत, ते जाऊन पोहोचलेत ह्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला. सो व्हायटेलाइन मेम्ब्रेनने त्यांना रिसीव्ह करण्यासाठी एक साईट तयार केली आणि ही कोन फॉर्ममध्ये असते, म्हणून त्याला म्हटलं जातं रिसेप्शन कोन फॉर्मेशन. आता हा कोन फॉर्म केल्यानंतर हा स्पर्म बरोबर ह्या कोन फॉर्मेशनच्या इथे येऊन फ्यूज्ड होतो आणि जसं की स्पर्म येऊन इथे टच झाला की लगेच काय स्टार्ट झालं आहे, मिओसिस 2. एका बाजूला मिओसिस 2 चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला हे इथे फर्टिलायझेशनची मेम्ब्रेन तयार व्हायला सुरुवात झाली, कारण त्यांना एकापेक्षा जास्त एंट्री नको आहे. हे समजतंय. बरं, आता काय झालं आहे, बाकी ज्यांची एंट्री प्रिव्हेंट झाली, म्हणजे आता फक्त जो पहिल्या ज्याने एंटर केला असेल ज्या स्पर्मने, तो आतमध्ये त्या लेअरपर्यंत फ्यूज झाला आहे. सो संपूर्ण जातो का, त्याचा ऑलरेडी हेडचा हाफ पार्ट जो आहे, ॲक्रोसोम जो आहे, तो वापरला गेला, म्हणजे अर्धा पार्ट निघून गेला. आता फक्त काय राहिलं, त्याच्या हेड रिजनमध्ये प्रेझेंट असणारं न्यूक्लियाय किंवा न्यूक्लियसचं मटेरियल. मग आता ते काय करतात, यांच्या आतमध्ये प्रेझेंट असणारं जे न्यूक्लियसचं मटेरियल असेल ते, सपोज इथे आपण हे असं मटेरियल दाखवेल, हे इथून इथे रिलीज झालं, हे दिस इज न्यूक्लियाय ऑर द न्यूक्लियस. न्यूक्लिया नाही म्हणजे खूप सारे होतात ते. न्यूक्लियस गेट रिलीज्ड बाय स्पर्म. ऑलरेडी ह्या एगमध्ये इथे आपल्याला
याचं न्यूक्लियस प्रेझेंट होता, माहिती आहे आपल्याला. आपण ओवमच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं होतं, द न्यूक्लियस ऑफ ओवम पोझिशनली दे आर एसेंट्रिक, दॅट मीन्स दे आर गेट शिफ्टेड टुवर्ड्स द पेरिफेरी. थोडंसं पेरिफेरीला शिफ्ट होतो, सेंटरला नसतं. मग जर मला यांना नाव द्यायचं असेल, हा आहे न्यूक्लियस ऑफ स्पर्म अँड हिअर इट इज न्यूक्लियस ऑफ ओवम, राईट, न्यूक्लियस ऑफ ओवम. मग हे दोन्ही पण आले. आता काय होणार आहे, दोघांचे सुद्धा जे काही न्यूक्लियस पार्ट आहे याला म्हटलं जातं प्रोन्यूक्लियस ऑफ स्पर्म, प्रोन्यूक्लियस ऑफ ओवम. अँड नाव देर इज अ फ्युजन ऑफ दिस गॅमेटिक न्यूक्लियाय. मग आता हे दोन्ही पण काय होणार आहेत, सपोज हा झाला ओवमचा आणि हा झाला स्पर्मचा. आणि आता मात्र हे जे काही तयार होणार आहे याला म्हटलं जातं सिनकॅरिओन. In Latin, carrion that means nucleus and syn that means two. काय झालं, there is a fusion of these two nucleus and they form syncaryon. त्यांनी काय तयार केला, सिनकॅरियन तयार केला. आता मला अजून एक गोष्ट विचारायची आहे की स्पर्मची एंट्री ही कोणत्या पोलपासून होते. ॲज वी हॅव सीन इन द स्ट्रक्चर ऑफ ओवम शोज पोलॅरिटी. They are showing the two pole. One is animal pole, second one is the vegetal pole. And the entry of sperm, it always from animal pole. Animal pole असणार. इथे लक्षात आलं असेल पाहत, हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या जवळ आहे आणि अशा पद्धतीने जर अरेंजमेंट असेल तर त्याला आपण ॲनिमल पोल कन्सिडर करतो. सो नाव द पाथ फॉलोड बाय द न्यूक्लियस ऑफ स्पर्म, इट इज कॉल्ड ॲज द कॉप्युलेशन पाथ. हे कोणत्या बाजूने आलेत, हे ॲनिमल पोलने आलेत आणि त्यांनी जो पाथ निवडलेला असतो त्याला म्हटलं जातं कॉप्युलेशन पाथ. आणि हा पुढे जाऊन डिसाईड करत असतो ॲक्सिस ऑफ झायगोटिक डिव्हिजन. म्हणजे पुढे जाऊन जे काय अजून डिव्हिजन होणार आहे त्याचं ॲक्सिस ते डिसाईड करतात. कसे असतात ते आपण पुढच्या याच्यामध्ये इम्प्लांटेशन आणि फर्दर एम्ब्रिओज वगैरे कसं डेव्हलप होतं तिथे पाहणार आहोत. सो तिथे लक्षात येईल तुम्हाला. ही झाली आपली शेवटची फेज. आणि एकदा का ह्या दोघांचं फ्युजन झालं, फ्यूज होऊन दोन्ही काय तयार होणार आहेत, मला हे कळालं की जो काही हा पार्ट होता हा होता हॅप्लॉइड गॅमेट, ओवममधून आलेला, फिमेल गॅमेटकडून आलेला. आणि हा होता पुढचा वन मोर हॅप्लॉइड गॅमेट फ्रॉम स्पर्म किंवा मेल गॅमेटपासून. मग हे दोन्ही हॅप्लॉइड येऊन आता मात्र इथे हे काय तयार होणार आहेत, हे तयार होणार आहेत डिप्लॉइड झायगोट. अँड दिस डिप्लॉइड झायगोट म्हणजे इथे पुढच्या प्रोसेसला आपण नंतर जाणार आहोत. पण हे जे काही फॉर्म होतं दॅट मीन्स दे कन्सिस्टिंग द टू सेट ऑफ क्रोमोझोम. वन सेट ऑफ क्रोमोझोम, it comes from the maternal gametes and another set of chromosome, it comes from the paternal gametes. And just because of that, during the sexual reproduction, whatever progenies get formed, they are showing the influence of morphological as well as the genetic character, some part, or we can say the 50% characteristics from their maternal part and 50% characteristics are generally seen by their paternal part. म्हणजेच काय की जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पेरेंट्स इन्व्हॉल्व होतात त्यांच्या ज्या प्रोजेनी फॉर्म होतात त्याच्यावरती ह्या दोघांचाही इन्फ्लुएन्स दिसतो. 50% कॅरेक्टरिस्टिक्स ह्या मदर थ्रू पुढे इनहेरिट झालेल्या दिसतात आणि 50% कॅरेक्टरिस्टिक्स ह्या नेहमी आपल्याला फादर थ्रू पुढे पास होताना दिसतात. त्याचं कारण असं आहे, हे लक्षात आलं आहे आपल्याला. आणि म्हणजेच ह्याच्यामुळे इव्होल्युशन होऊन किंवा जे काय आपल्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये व्हेरिएशन दिसतात जस्ट बिकॉज ऑफ दिस फ्युजन ऑफ such two gametes. So in this way we have finished the fertilization. फर्टिलायझेशनच्या ज्या स्टेप्स आहेत एकदा 2 मिनटामध्ये आपण ह्याला रिकॉल करूयात आणि प्रत्येक स्टेजमध्ये काय काय झालं डायग्रामनुसार त्याला अंडरस्टँड करायचा प्रयत्न करूयात. चला, पहिली होती आपली अप्रोच ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये ड्युरिंग द इन्सॅमिनेशन स्पर्म्स आर गेट रिलीज इन टू द वजायना. तिथे जाऊन पोचले. तिथून आता स्पर्म सगळे कुठे चाललेत, एककडे चाललेत. पण त्याच्यावर त्यांचं प्रिपरेशन म्हणजे कसं, कॅपॅसिटेशन. कॅपॅसिटेशनच्या अंडर 2 वेगवेगळ्या आपल्याला स्टेप्स दिसल्या. पहिली होती ती म्हणजे जी काही ॲक्रोसोमची मेम्ब्रेन आहे ती मेम्ब्रेन का होते, वीक बनते पण ही परमिएबल बनते.
ह्याच्यामुळे काय होतं, स्पर्मची ॲबिलिटी वाढते. आणि सेकंड केसमध्ये होतं इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम आयन. मग ह्याच्यामध्ये सुद्धा काय झालं होतं, हायर अमाऊंटमध्ये आयन्सचा टेकन इन आतमध्ये जास्त अमाऊंटमध्ये आल्यामुळे स्पर्मची जी ॲबिलिटी असते ती अजून वाढते, म्हणजे फास्टर रेटवरती ते मूव्ह करायला स्टार्ट करतात. आल्यानंतर गॅमेट्स आयडेंटिफिकेशन बाय फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन होत नाही पण एकमेकांना ओळखतात. त्याच्यानंतर ॲक्रोसोमचा जो पार्ट होता स्पर्मचा हेड रिजनमधला, काही एन्झाईम रिलीज होतात, 3 एन्झाईम. पहिला होता तो होता कोरोना, सर्वात बाहेरची लेअर कोरोना, सो कोरोना पेनेट्रेटिंग ऑर द डायजेस्टिव्ह. दुसरी होती हायल्युरोनिडेज, त्या मधल्या रिजनला ह्या पार्टला ब्रेक करण्यासाठी. आणि तिसरी होती झोना पेलिसिडाला ब्रेक करण्यासाठी झोना लायसिन अशा फॉर्ममध्ये रिलीज केले. त्याच्यानंतर काय केला, इथे कोन फॉर्मेशन झाला. त्याच्यानंतर पुढे काय केलं, रिसेप्शन कोन फॉर्मेशन झाल्यानंतर इथे टच झाला की पुढची स्टेज स्टार्ट झाली, मिओसिस 2. मिओसिस 2 होते तोपर्यंत इकडे काय झालं, त्यांनी फर्टिलायझेशन मेम्ब्रेन फॉर्म करायला सुरुवात केली. आणि एकदा का ही सुरुवात झाली की मग मात्र बाकीच्या स्पर्मची एंट्री तिथेच काय केली गेली, स्टॉप केली गेली. दॅट मीन्स हे का घडतंय, टू अवॉइड द पॉलिएम्ब्रियोनी. आणि मग मात्र द एंट्री ऑफ स्पर्म फ्रॉम द ॲनिमल पोल दे रिलीजेस न्यूक्लियस इन टू द सायटोप्लाझम ऑफ ओवम. ओवमच्या सायटोप्लाझममध्ये त्यांनी फक्त न्यूक्लियस पार्ट जो आहे तो रिलीज केला. ऑलरेडी यांच्या सायटोप्लाझममध्ये कोण होता, ओवमचा न्यूक्लियस. सो हे जे काही त्यांचे न्यूक्लियस पार्ट असतात त्यांना म्हणतात प्रो न्यूक्लियस. अँड नाव इन लास्ट स्टेज देर इज अ फ्युजन ऑफ गॅमेटिक न्यूक्लियाय. दोन्हीही गॅमेट्सचे जे न्यूक्लियस आहेत यांचं फ्युजन होतं आणि त्याला म्हटलं जातं सिन कॅरिऑन. अँड हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर सिन, दॅट मीन्स 2, कॅरिऑन दॅट मीन्स नथिंग बट द न्यूक्लियस. सो 2 न्यूक्लियाय get fused together and they restore the 2 set of chromosome, one from maternal, one from paternal. So in this way fertilization takes place in human being. So in our next lecture we are going to consider, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं डायग्रामॅटिक वेमध्ये म्हणजे आपल्याला सिग्निफिकन्स राहिलेत आणि प्लस त्यांची फिजिकल आणि ॲक्च्युअल डायग्रामॅटिक फेजमध्ये ह्या प्रत्येक फेजेसमध्ये कोणत्या फेजेसमध्ये कोणत्या लेअरपर्यंत कसे जातात एक NCERT मध्ये एक छान डायग्राम दिले. सो त्याच्या एक्सप्लेनेशनपासून स्टार्ट करूयात अँड विल फिनिश ॲट द सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. थँक्यू.